स्वतः आशा वर्कर आहेत. कारण त्यांनी जे अंमलबजावणी म्हणजे घोषणा केली त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर जर केली आणि आमचा निकाल आम्हाला या मंगळवारपर्यंत कळला तर खूप म्हणजे सोयीस्कर होईल. कारण आमच्या सर आपण अशा सेवकांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये कोविड काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कोविड संदर्भात जो संघर्ष लढा दिला आणि जी उपचार केले त्याला तोड नाही, त्याची जगभर प्रशंसा आदरणीय उद्धवजींच्या सगळ्या नेतृत्वाची आणि त्यांनी केलेल्या कामाची झाली. त्या काळात उद्धवजी सुद्धा मोठ्या अंतःकरणाने सांगायचे, हे माझं नाही, मला सहकार्य करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय जसे होते, अगदी शवालयातली माणसं होती तशी. मास्क नव्हता बरं, तोंडाला पदर लावून आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्रवर्तक सेविका लोकांच्या घराघरात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवत होत्या. स्वतःचाच नव्हे तर त्यांच्यामुळे त्यांच्या परिवाराला सुद्धा धोका होता. त्या धोक्याची काळजी न करता या काम करत होत्या. त्यांना जेमतेम 7,000 रुपये वेतन मिळतं. त्या काळात सुद्धा आदरणीय उद्धवजींनी लोकांना पगार मिळत नव्हता तेव्हा यांचं वेतन वेळेवर दिलं. एवढंच नाही, छोटी मोठी वृद्धी सुद्धा वेतनात त्यांनी केली. आता या राज्याचे एक विद्वान आरोग्यमंत्री आहेत, त्यांना सांगितलं तुमचं 7,000चं मी दुप्पट करतो, त्यांना 14,000 करेल. प्रवर्तकांना 12,000 मिळतो, त्यांना 10,000 वाढ देईल. असं 22,000ची वाढ करण्याचं ठरवलं. 22,000 रुपये वेतन देऊ. आजपर्यंत त्यावर GR निघत नाही. लाज वाटली पाहिजे त्या घोषणा देताना आणि नारे लावता. अरे प्रभू रामचंद्राला पण मान्य झालं नसतं आणि छत्रपती शिवरायांनी तुमचा कडेलोटच केला असता. इतक्या घाणेरड्या पद्धतीने तुमचा कारभार सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना तुम्ही सेवेत घेणारे आणि त्यांना पद देणारे लोक, भ्रष्टाचारांना मंत्री करणारे लोक, गोरगरिबांना न्याय द्यायला तुम्हाला वेळ नाही का रे? छोटी गोष्ट आहे. थोबाडा रंगवताना मुंबईची G20 F20 करून पैसे जे उधळलेत ना वाटेल तसे, तेवढ्या पैसे त्यांचे पैसे यांचं बिचाऱ्यांचं वेतन वाढ करताय. आणि म्हणून मी खरं तर विनंती करण्याच्या पलीकडची माणसं आहे. निर्डावलेले गुन्हेगार असतात ना, तसे निर्डावलेलं गुन्हेगार म्हणजे हे सरकार. ते सरकारकडे राज्यपालांना पण विनंती करतो, महामहिम जरा बघा का त्या आशा सेविकांना, या आशा सेविका आणि प्रवर्तकांना इतक्या दूर गावागावातून इतके बसले. 10 दिवस झाले त्यांना, अजून बसणार आहेत उद्यापासून मोठ्या प्रमाणात. तर मला वाटतं वेळीत न्याय द्यावा आणि त्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाने मी स्वतः इथं त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आलो आणि त्यांना शब्द दिलाय की उद्धवजी तुमच्या सोबत आहे, शिवसेना तुमच्या सोबत आहे, तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे. थँक्यू सर. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कोविड काळामध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक या ठिकाणी आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली होती आशा ताईंना 7,000 रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना 10,000 रुपये शिवाय दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्यात येईल. परंतु आता आपल्याला माहित आहे त्यांनी 1 महिन्याचा वेळ शासन निर्णय काढण्यासाठी मागितलेला होता. जवळपास 3 महिने उलटून गेलेले आहेत. महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक संतापलेले आहेत. 9 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस होता. वाढदिवसाला शुभेच्छा देऊन काहीतरी रिटर्न गिफ्ट घेऊन जावं या आशेने या आशा आणि गटप्रवर्तक आलेल्या होत्या. परंतु परत साहेबांनी, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. मागच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांनी प्रधान सचिव, मुख्य प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. तो समिती आपला प्रस्ताव तयार करत आहे. येणारी कॅबिनेट हे मंगळवारला होणार आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्ही घोषणा केलेल्या आहेत, त्याचा शासकीय निर्णय करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही आल्या पायाने वापस जाऊ, अन्यथा हे आंदोलन तीव्र होईल. कारण घोषणा तुम्ही केलेली आहे त्याची अंमलबजावणी करा हे आम्ही सांगतोय. महाराष्ट्रातल्या हजारोच्या संख्येने आशा आणि गटप्रवर्तक या आझाद मैदानाला बसलेले आहेत. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की सत्तेत असणारा एकही मंत्री किंवा आमदार, खासदार या ठिकाणी आलेला नाहीयेत. कारण महाराष्ट्रातल्या महिला हा देश महिलांचा आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान केला जातो. देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला जातो. परंतु आज देशातली बेटी जर रस्त्यावर राहत असेल आणि तिच्याकडे दुर्लक्ष केले जात असेल
तर हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल या ठिकाणी नमूद करतोय आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतोय येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण शासन निर्णय द्यावा, आम्ही तुमचं स्वागत करू, एवढीच या ठिकाणी मुख्य मागणी आहे.